नमस्कार. विज्ञान यात्री अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या वैज्ञानिक योगदानासंदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा मतपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल हे जर्मनी देशाचे जीवशास्त्रज्ञ. त्यांनी प्राण्यांच्या नवीन प्रजाती शोधल्या, त्यांचे वर्णन केले आणि त्यांचे वैज्ञानिक नामकरण केले. उत्क्रांती संदर्भात त्यांचा प्राण्यांच्या जीवनचक्रातील गर्भविकास प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती तत्व आणि उत्क्रांती टप्पे यांची पुनरावृत्ती म्हणजे ऑन्टोजेनी रिकॅपिच्युलेट फायलोजेनी हा सिद्धांत हॅकेलचा पुनरावृत्ती सिद्धांत या शीर्षकांतर्गत परिचित आहे. त्यांनी सन 1886मध्ये सजीवांच्या सेंद्रिय आणि अजैविक वातावरणाशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी प्रथमच इकॉलॉजी किंवा पर्यावरणशास्त्र ही संकल्पना प्रस्तावित केली. ते चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचे समर्थक होते आणि त्यांनी जर्मनीमध्ये या सिद्धांतांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. उत्क्रांती म्हणजे लाखो वर्षांच्या कालावधीत सजीवांमध्ये नैसर्गिक निवडीद्वारे होणारे हळूहळू आणि सातत्यपूर्ण बदल होय. ही जैविक प्रक्रिया प्रजातींना त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. चार्ल्स डार्विन हे उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक मानले जातात. त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. उत्क्रांती म्हणजे क्रमविकास किंवा सजीवांच्या संरचनेत काळांच्या ओघात होणारा बदल. नैसर्गिक निवडीमुळे आनुवंशिक वैशिष्ट्यामध्ये पिढ्यानपिढ्या बदल होतो, ज्यामुळे जीव अधिकक्षम कार्यक्षम बनतात. मानवाची उत्क्रांती ही 60 लाख वर्षाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये 2 पायावर चालणे, मोठे मेंदू, अवजारांचा वापर ही वैशिष्ट्ये विकसित झाली. जीवाश्म हे उत्क्रांतीचे मुख्य पुरावे आहेत, जे खडकात मिळतात. उत्क्रांतीमुळे पृथ्वीवरील जैवविविधता निर्माण झाली आणि ती सजीव सृष्टीच्या विकासाचे वैज्ञानिक सत्य आहे. उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांच्या शारीरिक आणि आनुवंशिक रचनेत होणारा हळूहळू पिढ्यानपिढ्या होणारा बदल. चार्ल्स डार्विन हे निसर्गशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथाद्वारे सजीवांच्या उत्क्रांतीची आणि नैसर्गिक निवडीची संकल्पना मांडून जीवशास्त्राला नवी दिशा दिली. लॅमार्कवाद म्हणजे लॅमार्किझम हा जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार सजीव आपल्या जीवनकाळात अवयवांचा वापर किंवा अवापर करून ते बदल घडवून आणतात. ते बदल पुढच्या पिढीत संक्रमित होतात. याला मिळालेल्या गुणांच्या संक्रमणाचा सिद्धांत असेही म्हणतात. ह्युगो डेव्हरीस डच वनस्पतीशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ होते. त्यांनी उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन सिद्धांत मांडला. ते आधुनिक जीवशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचे संशोधक मानले जातात. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी ऑन्टोजेनी रिकॅपिच्युलेट फायलोजेनी हा नियम मांडला. याचा अर्थ असा की एखाद्या जीवाच्या भ्रूणाचा विकास त्याच्या संपूर्ण वंशाचा उत्क्रांतीचा इतिहासाची उजळणी करतो. उत्क्रांती संदर्भात त्यांचा प्राण्याच्या जीवनचक्रातील गर्भविकास प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती तत्व आणि उत्क्रांती टप्पे यांची पुनरावृत्ती ऑन्टोजेनी रिकॅपिच्युलेट फायलोजेनी हा सिद्धांत हॅकेलचा पुनरावृत्ती सिद्धांत या शीर्षकांतर्गत परिचित आहे. प्रजातीच्या वंशाच्या किंवा कुलाच्या क्रमविकासाचा इतिहास, सजीवांच्या विकासावरून तो सजीव ज्या प्रजातीत समाविष्ट असते तिच्या पूर्वजांच्या इतिवृत्ताचे अनुमान, व्यक्तीचा विकास थोड्या कालातील असल्याने तो संक्षिप्त स्वरूपात मिळतो, त्यामुळे काही गतकालीन अवस्था लुप्त असतात. या संकल्पनेसाठी अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी फायलोजेनी ही शब्दरचना केली. प्राण्यांच्या जीवनचक्रातील गर्भविकास प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती तत्व आणि उत्क्रांती टप्पे यांची पुनरावृत्ती म्हणजे ऑन्टोजेनी रिकॅपिच्युलेट फायलोजेनी या सिद्धांताच्या प्रास्ताविकाराद्वारे अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांतासाठी बळकटी प्रदान केली. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांचा जन्मदिनांक 16 फेब्रुवारी 1834 रोजी पॉट्सडॅम, प्रुशिया सध्याच्या उत्तर जर्मनी देशातील ब्रांडेनबर्ग राज्याची राजधानी या शहरात झाला. बर्लिन येथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी काही काळ वैद्यकीय व्यवसाय केला. सागरी जीवशास्त्र या विषयातील आवडीमुळे त्यांनी मेसिना या इटलीतील सिसिली भागात
येऊन रेडिओलारिया या कवचधारी एकपेशीय सागरी प्राण्यांच्या संशोधन अभ्यास करण्याचे निश्चित केले. रेडिओलारिन हे प्राणी मुक्त स्वरूपातील जीवन जगणारे कवचधारी एकपेशीय म्हणजे अमिबासारखे सागरी प्राणी आहेत. त्यांचे वास्तव्य सामान्य आणि ताजे खारे आणि खारट पाणी यात असते. तसेच ओली माती आणि शेवाळ यासारख्या इतर आर्द्र वातावरणात भरपूर प्रमाणात आढळतात. रेडिओलारिन काही प्रजाती नैसर्गिक गरम पाणी, झरे, अतिखारट सरोवरातील पाणी, सर्वसामान्य सरोवरातील पाणी यात आढळतात. त्यांच्या एकपेशीय शरीराभोवती स्फटिकी स्वरूपाची प्रमाणबद्ध आणि विलोभनीय कवच असते. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या मते रेडिओलारियन शरीराभोवती आढळणारे कवच हे उत्स्फूर्तपणे अकार्बनी रासायनिक पदार्थांच्या स्फटिकीकरणाने झाले असावे. रेडिओलारियनच्या शरीराभोवती आढळणाऱ्या कवच पृष्ठभागावरील सूक्ष्म छिद्र यातून सिडोपोडिया छद्मपात बाहेर पडतात. या सिडोपोडियांच्या मार्फत रेडिओलारिन प्राणी हालचाल म्हणजे पाण्यात तरंगणे व्यक्त करतात. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी समुद्रातील 150 ते 200 रेडिओलारिन प्राणी प्रजातींचा अभ्यास केला. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी जर्मनी देशातील जेना विद्यापीठात समुद्री रेडिओलारिन प्राणी प्रजातींचा अभ्यास या शीर्षकाचे एक प्रबंध सादर केले. जेना विद्यापीठाने अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांना जर्मनी आणि अन्य काही देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनासाठी परवाना मिळाला. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल हे तुलनात्मक प्राणीशास्त्र या विषयाचे सहप्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक पदावर जेना विद्यापीठात कार्यरत होते. निवृत्त होईपर्यंत 47 वर्षाचा काळ ते जेना विद्यापीठ येथेच राहिले. जेना विद्यापीठातील अध्यापन कालावधीत त्यांनी प्राणी भ्रूण विज्ञान म्हणजे प्राणी गर्भविज्ञान, ॲनिमल एम्ब्रिओलॉजी याचे सखोल ज्ञान प्राप्ती झाली. हॅकेल यांना भ्रूणशास्त्राचे सखोल ज्ञान होते. विविध प्राण्यांच्या भ्रूणांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते. या निरीक्षणातून त्यांच्या असे लक्षात आले की मासे, बेडूक, कासव, पक्षी, मानव असे प्राणी एकमेकापेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात, परंतु त्यांचे भ्रूण बरेचसे सारखे दिसतात. जेवढा कोळ्या वयाचा भ्रूण तेवढा त्याचे अन्य जातीच्या प्राण्यांच्या भ्रूणाशी साम्य जास्त असते. अगदी सुरुवातीच्या अवस्थातील माशांचा, बेडकांचा, पक्ष्यांचा, मानवाचा भ्रूण कोणाचा हे ओळखणं कठीण एवढे एकमेकासारखे दिसतात. हॅकेल यांच्या निरीक्षणाने डार्विनच्या उत्क्रांती तत्वाला बळकटी किंवा पुष्टी मिळाली. जर का निसर्गाने प्रत्येक प्रकारचा प्राणी स्वतंत्रपणे निर्माण केला असेल तर त्याचे भ्रूण वेगवेगळ्या रचनेचे असायला हवे होते. अतिप्राचीन भूतकाळात एकसंघ असणारा प्राणीगट विविध भूभागात विखरत गेला. भिन्न परिस्थितीला अनुकूल असे बदल त्या प्राण्यामध्ये घडले. असे अनुकूल बदल घडलेले प्राणी जीवन संघर्षात टिकून राहिले. जे बदलले नाहीत ते अल्पसंख्य होऊन कालांतराने लुप्त झाले. ही तर्कसंगती अचूक होती. यावरून त्याने भ्रूणाचा पुनरावर्तन सिद्धांत मांडला. भ्रूण विकास प्रक्रियेमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ मानवी भ्रूण विकासामध्ये कल्ले असतात आणि विकास प्रक्रियेत ते नष्ट होतात. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या मते उत्क्रांती हा एक सर्व काळातील सर्व जीव प्रकारांना जोडणारा धागा आहे. गर्भवाढीच्या काळात तो प्राणीविशेष आपल्या संपूर्ण प्राणी जातीच्या उत्क्रांतीत कोणकोणत्या अवस्थांमधून मार्गक्रमण करतो यातून जणू तो वंश इतिहास जगतो. या निष्कर्षाला त्यांनी पुनरावर्तन सिद्धांत बायोजेनेटिक लॉ असे नाव दिले. त्यांनी विविध प्राण्यांच्या भ्रूणांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यातून हॅकेल यांच्या असे लक्षात आले की निसर्गातील विविध प्राणी प्रजाती मासे, बेडूक, कासव, पक्षी, मानव या एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात. या सर्व प्राण्यांचे म्हणजे मासे, बेडूक, कासव, पक्षी, मानव या सर्वांचे भ्रूण म्हणजे गर्भ विकासातील काही टप्पे बरेचसे सारखे दिसतात. अति लहान वयातील विविध प्राण्यांचे भ्रूण गर्भ एकसारखे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीच्या अवस्थातील विविध प्राण्यांचे भ्रूण एकसारखे असल्यामुळे त्यांच्यामधील फरक ओळखणे अवघड आहे. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या या भ्रूणविज्ञान अभ्यासामुळे डार्विनच्या उत्क्रांती तत्वाला बळकटी किंवा पुष्टी मिळाली. अतिप्राचीन भूतकाळात एकसंघ असणारा प्राणीगट विविध भूभागात विखुरला गेला. भिन्न परिस्थितीला अनुकूल असे बदल त्या प्राण्यात घडले. असे अनुकूल बदल घडलेले प्राणी जीवन संघर्षात टिकून राहिले.
जे बदलले नाहीत ते अल्पसंख्य होऊन कालांतराने लुप्त झाले. ही तर्कसंगती अचूक होती. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी या तर्कसंगतीला समांतर असे भ्रूण पुनरावर्तन सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार भ्रूण विकास यामध्ये त्या प्राण्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होते. मानवी भ्रूण विकास यामध्ये मासा याच्या शरीरात आढळणारे कल्ले असतात. ही कल्ले भ्रूण विकासात नष्ट होतात. मानवी उत्क्रांतीशी संबंधित महत्त्वाचे जीवाश्म सध्याच्या इंडोनेशियाच्या भूभागात सापडतात, असे अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांनी भाकीत केले होते. हे भाकीत युजीन द्युबॉइस यांना जावा मॅन होमो इरेक्टसचे जीव अवशेष सापडल्यानंतर खरे ठरले. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या मते उत्क्रांती हा एक सर्व काळातील सर्व जीव प्रकारांना जोडणारा एक धागा आहे. भ्रूण किंवा गर्भवाढीचा काळ म्हणजे संपूर्ण प्राणीजातीच्या उत्क्रांतीमधील विविध अवस्थातून मार्गक्रमण करणारा वंश इतिहासच आहे. या निष्कर्षाला अर्न्स्ट हेनरिच या हॅकेल यांनी जैव पुनरावर्तन सिद्धांत म्हणजे बायोजेनेटिक लॉ असे नाव दिले. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांना अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्यत्व, द कैसर विल्यम दुसरे यांच्यातर्फे विशेष सन्मान, लिने सोसायटी ऑफ लंडन डार्विनचे वॉलिस पदक असे सन्मान मिळाले. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल हे जर्मन प्राणीशास्त्रज्ञ, निसर्गवादी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी सन 1866 सजीवांच्या सेंद्रिय आणि अजैविक वातावरणाशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी प्रथमच इकॉलॉजी किंवा पर्यावरणशास्त्र ही संकल्पना प्रस्तावित केली. ते चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचे समर्थक होते आणि त्यांनी जर्मनीमध्ये या सिद्धांताचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. उत्क्रांती संदर्भात त्यांचा प्राण्याच्या जीवनचक्रातील गर्भविकास प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती तत्व आणि उत्क्रांती टप्पे यांची पुनरावृत्ती, ऑन्टोजेनी, रिकॅपिट्युलेट फायलोजेनी हा सिद्धांत हॅकेलचा पुनरावृत्ती सिद्धांत या शीर्षकांतर्गत परिचित आहे. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या मते उत्क्रांती हा एक सर्व काळातील सर्व सजीव प्रकारांना जोडणारा धागा आहे. गर्भवाढीच्या काळात तो प्राणीविशेष आपल्या संपूर्ण प्राणीजातीच्या उत्क्रांतीत कोणकोणत्या अवस्थातून मार्गक्रमण करतो त्यातून जणू तो वंश इतिहासच जगतो. या निष्कर्षाला त्यांनी पुनरावर्तन सिद्धांत बायोजेनेटिक लॉ असे नाव दिले. त्यांनी विविध प्राण्यांच्या भ्रूणांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यातून त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील विविध प्राणी प्रजाती म्हणजे मासे, बेडूक, कासव, पक्षी, मानव या एकमेकापेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात. या सर्व प्राण्यांचे भ्रूण गर्भ विकासातील काही टप्पे बरेचसे सारखे दिसतात. अति लहान वयातील विविध प्राण्यांचे भ्रूण किंवा गर्भ एकसारखे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अगदी सुरुवातीच्या अवस्थातील विविध प्राण्यांचे भ्रूण एकसारखे असल्यामुळे त्यांच्यामध्ये फरक ओळखणं अवघड आहे. अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या या भ्रूणविज्ञान अभ्यासामुळे डार्विनच्या उत्क्रांती तत्वाला बळकटी किंवा पुष्टी मिळाली. दिनांक 9 ऑगस्ट 1919 रोजी अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांचे जेना येथे निधन झाले. विज्ञानयात्री अर्न्स्ट हेनरिच हॅकेल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयांसंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. पण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. निष्ठा ही जीवननिष्ठा